नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे सुरेश वाघ मराठी आणि मी आहे सुरेश चव्हाण. आपण आता पर्वती पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी निसर्गरम्य ठिकाण पर्वती टेकडीला आपण भेट देणार आहे. वरती पर्वतीमध्ये काय काय आहे ते पाहू. त्याला आवडले तर मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आतमध्ये बघू आपण पर्वतीला माहिती करू. नमस्कार मित्रांनो, आपण पर्वतीला आलोय. पर्वती स्वारगेट पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पर्वती ही निसर्गरम्य ठिकाण आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. हे बघा, चढायला साधारणतः 200 पायऱ्या आहे. खडा पार आहे, हळूहळू चालायला लागतो. एकदम चढले ते दम लागतो. हे बघा, पूर्ण पुणे शहराचा इथून दृश्य दिसते. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा अर्धवटी पुतळा. त्याचबरोबर पाठीमागे पेशवे म्युझियम, पेशवे म्युझियम, पेशवे संग्रहालय. 300 वर्ष जुनी आपल्याला वस्तू इथं पुरातन वस्तू पाहायला मिळतील. श्री बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांची समाधी. हे 2 तोफा. इथे बांधकामाचं काम चालू आहे, त्यामुळे थोडा राडारोड आहे. श्रीमंत रघुनाथ पेशवे स्थापित श्री कार्तिक स्वामी मंदिर 1791. कार्तिक स्वामी जयंतीच्या दिवशी हे मंदिर पूर्ण चालू असते. बघा, कार्तिक स्वामी यांच्या विविध रचना. अ, 1791 17व्या शतकातले बांधकामे. इथे बघा पुण्याचं. पुण्याचं दृश्य बघा बाहेरून असे दिसते. हा विष्णू नारायण मंदिर 1756. आपण आता विष्णू नारायण मंदिर पर्वतीला आलेलो आहे. विष्णू नारायणचं महाराजांचं दर्शन घेतलं. आता पुढं पर्वती फिरायला जायचं. चला मित्रांनो, बघा आपण पर्वतीला आलोय. पर्वतीच्या पाठीमागे निसर्गरम्य ठिकाण म्हणतो त्याप्रमाणे पाठीमागे बॅक साईडला जंगल आहे. त्या जंगलामध्ये आलेले इथे लोक फिरायला येतात. व्हिडिओ आवडला शेअर. मित्रांनो, आपण पर्वती ही सारसबागच्या शेजारी असल्यामुळे पर्वती, सारसबाग आणि पु ल देशपांडे उद्यान हे 3 ठिकाणे आपण एकाच वेळी करू शकतो. फक्त पु ल देशपांडे उद्यान संध्याकाळचे चालू असते, 4ला चालू होते. त्यानुसार ते नियोजन करा.
नवले ब्रिजपर्यंत, नवले कॉलेजपर्यंत ही जंगल आहे आंबेगावच्या. ही पर्वतीपासून चालू होती, पर्वती ते वडगावपर्यंत. मित्रांनो, हे पर्वतीच्या पाठीमागचे ठिकाण आहे. तर आपल्याला सांगायचं असेल की एकदा पर्वतीला भेट द्या. व्हिडिओच्या उजव्या साईडला आय बटन वरती पुणे शहराची पर्यटन स्थळांची प्लेलिस्ट दिली जाईल, ते पण बघा. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुणे शहरातले 4 पर्यटन स्थळांचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. पर्वतीच्या पाठीमागे जंगल आहे, 5 गावांना मिळून वेशींना मिळून जंगल आहे, ते त्याला म्हणतात 5 गाव पर्वती. हे पर्वतीपासून ते नवले ब्रिज पर्यंत हे जंगल पसरलेले पुण्याचे फुफ्फुस मंदिर. आपण पर्वतीच्या पाठीमागच्या साईडला जंगलाच्या इथून आतमध्ये चाललोय, परत पर्वतीकडे चाललोय. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. पेशव्यांनी बांधलेले त्या काळीचे बांधकाम, पेशव्यांनी बांधलेलं त्या काळीचं बांधकाम. हे मुख्य शंकराच्या मंदिराच्या समोरची प्लेस आहे. तिथून पूर्ण आपल्याला बघा स्वारगेट, शिवाजीनगर, मंडई, नेहरू स्टेडियम हे सगळे ठिकाण आपल्याला एकाच ठिकाणून अख्खे पूर्ण बघायला मिळते. पण साधारणतः तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला आला तर तुम्हाला हे लाइटिंगचे दृश्य पण बघायला मिळतील. लाइटिंग मधले पुणे तुम्हाला बघायला मिळतील. तर एकदा आवर्जून संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान मध्ये पर्वतीला या. आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा. कसं बघा दृश्य दिसते. ही समोरची बिल्डिंग दिसते, ही सारसबागच्या समोरची. श्रीमंत नानाशे पेशवे स्थापित श्री देवदेवेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. आणि इथून वरती गॅलरी होती, ते गॅलरीला पहिले जाऊन देत होते, आता ते बंद केलेली. तिथं पूर्ण व्ह्यू दिसतो आणि खूप सुंदर आहे. 350 वर्ष पुरातन हे शंकराचे मंदिर आहे. हे पार्वतीचे हे गावाचे नाव पण पर्वती आहे आणि शंकराचं नाव पार्वतेश्वर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा. हे बघा कसे दृश्य पूर्ण व्हिडिओ आवडला